आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। शाहू महाराज आणि सतेज पाटलांना विशाळगडाकडे जाण्यापासून पोलिसांनी अडवलं। जमावबंदी लागू असल्याने अडवल्याची माहिती, तर विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचीही माहिती। संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। 19 तारखेला विशाळगड तोडफोड प्रकरणी MIM मोर्चा काढणार। विशाळगडावरील प्रकरणात भिडेंचे कार्यकर्ते सहभागी असावेत। सरकारला सगळं माहिती असताना पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही? सरकारला जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा आहे, आव्हाडांचा गंभीर आरोप। सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदी बागेला तासभर भेट। काल भुजबळांनंतर आज सुनेत्रा पवार शरद पवारांना भेटल्याची चर्चा। सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदी बागेला तासभर भेट, तर सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेल्या होत्या, सूरज चव्हाणांची माहिती। अभिमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यानं काहींना पोटशूळ उठला। अभिमुक्तेश्वरानंदांनी राजकीय भाष्य केलं नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय, राऊतांचं स्पष्टीकरण। शंकराचार्यांच्या कालच्या विधानावर आमचा आक्षेप। शंकराचार्य धार्मिक कमी आणि राजकीय जास्त, संजय निरुपमांची टीका। मुख्यमंत्र्यांबद्दल अजित पवारांना राग। अजित पवार महायुतीत शोभणारे नाहीत, आव्हाडांचं वक्तव्य। आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल शरद पवारांची भेट घेतली। सर्वपक्षीय बैठकीला का आला नाही याबद्दल पवारांना विचारलं, भुजबळांची माहिती। शरद पवार बैठकीला आले नाहीत तर काय झालं? सत्ता तुमच्या हातात, तुम्हाला आरक्षण द्यायचं नाहीये, एकमेकांवर ढकलायचंय, जरांगे पाटलांची सरकारवर टीका। जातीपातीच्या संघर्षात महाराष्ट्र अस्वस्थ। निवडणुकीच्या तोंडावर राजकारण पेटवण्याचा प्रयत्न राज्याच्या हिताचा नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भुजबळांनीच मराठा ओबीसी समाजात तेढ निर्माण केली। भुजबळ गोड बोलतात म्हणजे 100% दंगल घडवणार, जरांगेंचा गंभीर आरोप। पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदारांची नाराजी, हिरामण खोसकरांचा दावा। शपथ घेऊन सुद्धा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप, खोसकरांकडून नाराजी व्यक्त। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चेची गरज नाही, निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री निवडला जाणार। शंकराचार्यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांचं 2 ते 4 दिवसात निलंबन। पक्षादेश न पाळणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती। क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांची नावं आता सांगू शकत नाही, वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, सतेज पाटलांचं वक्तव्य। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात मुनगंटीवारांना क्लीन चिट। महाविकास आघाडी सरकारनं आरोप करत नेमली होती समिती, कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल। वादग्रस्त IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा नवा व्हिडिओ समोर। मनोरमा खेडकरची मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत। UPSC परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावात बदल। 2020 मध्ये पूजा दिलीपराव खेडकर, तर 2021 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर असा उल्लेख। पूजा खेडकर यांनी मिळवलेल्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची चौकशी होणार, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सखोल चौकशी करणार। वरळी हिट अँड रन प्रकरणी मालाडच्या बारचा परवाना तात्पुरता निलंबित। मिहीर शहाला दारू दिल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टात सुनावणी। पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार। अजित पवारांना 2 आठवड्यात उत्तर सादर करावं लागणार। राज्यात भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा हाय अलर्ट। 18 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा। रायगडच्या अलिबागमधील चिंचोटी डोंगराला भेगा, भूस्खलन होण्याची ग्रामस्थांना भीती। कोकण कन्या तुतारी जनशताब्दी एक्सप्रेस आजही रद्द, तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे उशिराने। ठाण्यातील बदलापूरचं 12वी धरण 43% भरलं, दरवर्षी तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची शक्यता। रायगडमध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस, तर कालपासून पावसाच्या विश्रांतीमुळे कुंडलिका नदीची पाणी पातळी कमी। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दुबद्रा आणि आघद्रा धबधबे प्रवाहित, धबधब्यांमुळे भावली परिसरात पर्यटकांची रेलचेल। रत्नागिरीतील जगबुडी नदीच्या पुरामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, जगबुडी नदी गाळमुक्त करावी, मनसेच्या वैभव खेडकरांची माहिती मागणी। हिंगोलीच्या लोहारा तालुक्यात पावसामुळे शेततलावाचा काही भाग तुटला, सिरसम डिग्रसमधील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। पुण्यातील चांदणी चौकात शिवरायांचा पुतळा उभारला जाणार, शहर सुधारणा समितीकडून मान्यता।
पुण्यात आता मुंबईप्रमाणे डबल डेकर बस येणार. पीएमपीएमएल संचालकांच्या बैठकीत बस खरेदीस मान्यता. 20 डबल डेकर बस पुण्यात आणण्यात येणार. म्हाडाच्या मुंबईतील पीएमएवायच्या घरांसाठी आता वार्षिक 6 लाखांची उत्पन्न मर्यादा. आगामी सोडतीत नवीन नियम लागू. इच्छुकांना दिलासा. मुंबई महानगरात जाहिरात फलकांबाबत मुंबई महानगरपालिकेने आखलेल्या धोरणांचे रेल्वे प्रशासनाला पालन करावेच लागणार. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. महाकाय जाहिराती फलक हटवावेच लागणार. मुंबईतील राणीचा बाग बुधवारीही सुरू राहणार, तर गुरुवारी राणीबाग बंद असेल. मुंबई महानगरपालिकेची माहिती. आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात, तर अनेक पालख्या कालपासूनच पंढरपुरात.